नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दिवाळीच्या तोंडावर मुंबईकरांना एक खास गिफ्ट मिळालंय. ज्या नागरिकांचे 2 डोस पूर्ण होऊन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे त्यांना आजपासून लोकल प्रवासाचं तिकीट मिळू शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आता समाधान व्यक्त केलंय. दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र रेल्वे स्थानकातल्या पालिका कर्मचाऱ्यांकडून प्रमाणित केल्यानंतर ते तिकीट खिडकीवर दाखवावं लागेल. ते दाखवल्यानंतर प्रवाशांना तिकीट मिळेल. यासोबतच युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास दाखवूनही तिकीट घेता येऊ शकेल असं रेल्वेनं स्पष्ट केलेलं आहे. कोरोना रुग्णसंख्येत अशीच घट होत राहिल्यास दिवाळीनंतर राज्यातले निर्बंध आता आणखी शिथिल होणार असल्याची देखील माहिती मिळतेय. रेल्वे प्रवाशांना हे एक खूप मोठं गिफ्ट दिवाळीच्या तोंडावर मिळाल्याचं बोललं जातंय. लोकल रेल्वे प्रवासाचं दैनंदिन तिकीट लसीचे 2 डोस घेतलेल्या सर्वांना मिळू शकेल. मात्र यासाठी दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास असेल तर तिकीट खिडकीवर जाऊन तुम्हाला हे तिकीट मिळू शकेल. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विजय, 2 डोस लसीचे ज्यांनी घेतलेले आहेत त्यांच्यासाठी खरं तर ही एक खूप मोठं आनंदाची बातमीच म्हणावी लागेल. कारण सातत्यानं मागणी केली जात होती की फक्त पास का तिकीट देखील दिलं गेलं पाहिजे. एका दिवसाच्या प्रवासासाठी तिकीट जर दिलं गेलं तर कदाचित खूप मोठी अडचण दूर होऊ शकेल. प्रवाशांचं म्हणणं आता हे कुठेतरी ऐकलं गेलंय असंच म्हणावं लागेल. विजय, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, खरं तर सरकारने हे ज्यांनी 2 डोस घेतले त्यांना ही दिवाळी भेटच म्हणावी लागेल. आणि त्यासाठी मुख्य म्हणजे आपण न्यूज 18 लोकमतने यासाठी वारंवार आपण शासनाच्या निदर्शनात लोकांच्या ज्या भावना होत्या त्या आपण पोहोचवल्या होत्या आणि त्याचं हे फलित म्हणायला हरकत नाही. कारण आपण न्यूज 18 लोकमत असं एक चॅनल आहे की त्यांनी रेल्वेचे अनेक वेळा प्रश्न उचलून धरले आणि त्यावेळी सरकारने सुद्धा त्यानंतर सकारात्मक भूमिका घेऊन या ठिकाणी लोकांना प्रवास केलेला आहे. मी आता नालासोपाऱ्यामध्ये आलो, मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी आता तशी गर्दी पाहावी तशी नाही आहे. कारण दैनंदिन कधीतरी जाणाऱ्या लोकांसाठी हा जो तिकीटचा जो सुरू केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तशी गर्दी नाही. तरी सुद्धा या ठिकाणी अनेक लोक आता तिकीटासाठी उभे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. क्या कहेंगे, आपको कैसा लग रहा है? अभी बहुत अच्छा लग रहा है. डबल डोज वाले के लिए जो टिकट चालू किए हैं इसके लिए मैं आभार मानता हूँ और न्यूज 18 के भी आभार मानता हूँ कि उनके सहयोग से, मतलब मुख्यमंत्री सहयोग से मैं बहुत आभार हूँ. लोक आभार मानतात न्यूज 18 लोक. तुम्ही काय सांगाल, आज तिकीट मिळणार आहे? टिकट मिल रहा है. हाँ, आज मिल रहा है टिकट. आज से मिल रहे हैं पास बिना जिनका 1 दिन का जो जाने का है उनके लिए टिकट मिल रहा है. आपको कैसा लग रहा है? टिकट 1 दिन का 1 डोज लग गया है. अभी दूसरा का डोज लगा नहीं है. 2 दिसंबर को लगेगा दूसरा का डोज. आपकी क्या मांग है? मांग क्या है, क्या कि करे यही करे कि टिकट मिलना चाहिए और क्या. 1 डोस झाल्यानं सुद्धा तिकीट द्या असं त्यांचं म्हणणं आहे. पास दोनों निकालना चाहिए. एक पास सुद्धा दिलं पाहिजे. काका, काय सांगाल, कसं वाटतंय आज तुम्हाला? आज पहिल्यांदा तिकीट मिळणार आहे. चांगली गोष्ट आहे. याच्यापूर्वी घडलं पाहिजे होतं, ते थोडा वेळ झाला पण चांगली गोष्ट. थोडा उशीर झालेला आहे पण चांगली गोष्ट आहे असं म्हणतात. काय सांगाल, आज तिकीट मिळणार आहे? आप क्या कहेंगे, आज टिकट मिल रहे हैं? टिकट मिलेगा कि नहीं मिलेगा? मिलेगा. आप कैसे बिना टिकट का जाना पड़ता है. विदाउट आम्हाला जावं लागतं. त्यामुळे आपण पाहू शकता की या ठिकाणी अनेकांनी रांगा लावलेल्या आहेत आणि या ठिकाणी अनेक जण तिकीट घेण्यासाठी रांग लावलेली आहे. कारण आज पहिल्यांदाच या ठिकाणी एका दिवसाचं तिकीट मिळणार त्यामुळे लोक आनंदित झालेले आहेत. अजिंक्य, विजय, सातत्यानं मागणी केली जात होती. फक्त आधी पासच दिला जात होता. मात्र ज्यांना दैनंदिन प्रवास व्यतिरिक्त 1 किंवा 2 दिवसांसाठी किंवा कमी कालावधीसाठी प्रवास करायचा असेल त्यांच्यासाठी तिकिटाची सोय खरं तर नव्हती. त्यामुळे आता ही सोय उपलब्ध करून दिली गेल्यानं दिवाळीच्या तोंडावर हे एक प्रवाशांसाठी खूप मोठं गिफ्ट आहे असंच म्हणावं लागेल. विजय, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर न्यूज 18 लोकमतने हा जो लोकांचा आक्रोश होता तो वेळोवेळी सरकार दरबारी मांडला होता. त्यामुळे
ज्या आपल्या लोकांच्या ज्या मागण्या होत्या त्याला कुठेतरी सरकारने दाद दिलेली आहे, त्याची दखल घेतलेली आहे. त्यामुळे आजपासून सगळ्यांना जो तिकीट 1 दिवसाचं मिळणार आहे, 1 दिवसाला आपला जो प्रवास ते करू शकणार आहे. त्यामुळे अनेक लोक खूप आनंदित झालेले आहेत. पण अनेकांना माहिती नाही आहे की अनेक 2 डोस घेतलेल्यांना मिळणार आहे की नाही, कारण तसा लोकांपर्यंत जनजागृती झालेली नाही. पण खरं तर लोकांनी आता आपलं तिकीट मिळणार आहे त्यामुळे आनंद व्यक्त केलेला आहे. बिलकुल विजय, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मिळणार आहे आपल्याकडे. आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आता जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणालीकडे आपण आता जाऊया. प्रणाली, खरं तर फक्त पास दिला जात होता रेल्वे प्रवासासाठी आणि कुठेतरी ज्यांना दैनंदिन गरज नाही, एखाद दुसऱ्या दिवसासाठी ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना खरं तर अडचण मोठी होत होती. काही जण विना तिकीट देखील प्रवास करताना दिसले, कारण पर्याय नव्हता. आता मात्र त्यांच्यासाठी एक खूप मोठी सोय झाली असं म्हणावं लागेल. एक खूप मोठं गिफ्ट त्यांना दिवाळीच्या तोंडावर मिळालंय असंच म्हणावं लागेल. याही सगळ्या प्रवाशांची अडचण आता रेल्वे प्रशासनानं, सरकारनं दूर केली आहे. प्रणाली, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, मुंबईकरांसाठी लोकल ही त्यांची लाईफलाईन आहे, कारण हा स्वस्त आणि वेगवान प्रवास आहे. मुंबईमध्ये शेकडो किलोमीटरचं अंतर पार करून लोक आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचत असतात. मी सध्या दादर पश्चिम स्थानकावर आहे. इथे थोडी गर्दी कमी आहे, कारण अनेकांना माहिती नाही की आजपासून तिकीट मिळणार आहे. आपण पाहतोय की जनरली पास काढण्यासाठी लोक इथे येतात. इथं चेकिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की तुमचं 14 दिवस पूर्ण झालंय की नाही, 2 लसीकरण पूर्ण करून. काही लोक त्यांना विचारूया, तिकीट काढलंय का पास घेतलाय? आपने टिकट निकाला है या पास लिया है? पास लिया था पहले। आज से टिकट मिलने वाला है, तो आपने टिकट लिया आज या फिर पास के जरिए जा रहे हैं आप? पास के लिए तुम्ही तिकीट काढलंय मी. आज तुम्हाला तिकीट मिळालं? भेटली तिकीट. मला पास आता बोलतो व्हेरिफिकेशन करायला लागेल मोबाईलतून. हा. व्हेरिफिकेशन करून नंतर पास काढणार असं. बरं, पण तिकीट आज तुम्हाला चालू तिकीट मिळालं? भेटली तिकीट भेटली. जवळपास 2 वर्षानंतर हे तिकीट मिळत आहे. काय वाटतंय तुम्हाला? आता आनंद वाटतंय. आहे जायला फ्री झाला नाही, बसमध्ये मरायला होतं आम्हाला. कामासाठी ट्रेन चालू झाली तर बरं आहे ना आम्हाला. आणि बळजबरी 3 महिन्याचा पास पण काढावा लागत होता जर तुम्हाला प्रवास करायचा असेल. आता चालू तिकीट मिळतंय तर समाधान आहे? समाधान. आता काय दुसरा काही रस्ता नाही ना आम्हाला जायला यायला. एक महाराष्ट्राला एक चांगली गोष्ट आहे की पब्लिकला जायला आराम झाला आहे. नक्की, म्हणजे त्यांना सुद्धा आनंद आहे की तिकीट मिळालेलं आहे. आपण पाहतो इथे व्हेरिफिकेशनसाठी महानगरपालिकेच्या वतीनं उपाययोजना करण्यात आलेली आहे, कारण आता ज्यांचे 2 डोस पूर्ण झालेले आहे आणि त्यावर 14 दिवस झाले अशा सगळ्या नागरिकांना तिकीट मिळणार आहे. चालू तिकीट काही लोकांना मिळालेलं आहे. तुम्हाला चालू तिकीट मिळालंय का पास घेतलाय तुम्ही? तिकीट घेतलंय. आम्हाला दाखवाल, कारण आज पासून पास ऐवजी तिकीट सुद्धा मिळणार आहे. बरं वाटतंय का? हो. उगाच तीन नाही, डबल वॅक्सिन झालं की देत आहे. वॅक्सिन झालेलं आहे, पण आयडिया आहे गव्हर्नमेंटची आहे, पण ते द्यायला नको का? वॅक्सिन आता ह्याचं घरी राहिलंय. समजा आपलं वॅक्सिन दोन्ही घेतले, ते घरी राहिलंय, पण ते पास नको द्यायला. गव्हर्नमेंट सर्वंट आहे ते बघा. त्यांनी ते कदाचित विसरलेले आहे त्यांचा आयडी, आणि त्यामुळं तुम्हाला काय काय प्रक्रिया करावी लागली आहे तिकीट काहीच घ्यायला? नाही, फक्त वॅक्सिनेशनचं दाखवावं लागलं फक्त. जे एरवी आपण मॉलमध्ये जाताना दाखवतो किंवा इतर ठिकाणी दाखवतो हो, तसं तुम्ही तसंच. दाखवलं हो. आणि लगेच तुम्हाला हो. तिकीट मिळालं. हां, बरं वाटतं? कमी पैशामध्ये आता चांगलं आहे. पास काढायची गरज नाही. हां, ते चांगलं आहे की पास काढायची गरज नाही, डायरेक्ट आपण ट्रेनने ट्रॅव्हल करू शकतो पुढे पण. तू कॉलेजला आहेस का जॉबला आहे. नोकरी करतो? हो. ओके. त्यामुळे आता जरा वेगवान आणि कमी पैशात प्रवास होणार. हो हो. मुंबईकरांसाठी लोकल अतिशय महत्त्वाची आहे. त्याला आनंद झाला आहे, कारण आज त्याला पासऐवजी तिकीट मिळालेलं आहे. अवघा काही मिनिटं लागलेली आहेत. त्याला काउंटरवर गेला, त्यांनी काउंटरवर आपले 2 लसीकरण पूर्ण झाल्याचं दाखवलं आणि त्याला लगेच तिकीट मिळालं. मुंबईकरांकरता ही खरंच दिवाळीची भेट म्हणावी लागणार आहे, कारण 3 महिन्याचा पास प्रत्येकाला काढणं शक्य नसतं. कुणाला एका दिवसासाठी काम असतं, कुणाला काही मोजक्या दिवसांसाठी काम असतं. अशा वेळेला 3 महिन्याचा पास काढणं हे कुणालाही परवडणारं नव्हतं. आज आता तिकीट मिळत आहे, सगळेजण आनंदी आहेत. किमान आजपासून तिकीट सुरू झाल्यामुळं त्यांची एक मोठी अडचण जी आहे ती आज दूर होणार आहे. अजिंक्य. बिलकुल. प्रणाली आणि विजय, धन्यवाद. आपण या ज्या प्रतिक्रिया आहेत प्रवाशांच्या त्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात त्याबद्दल, कारण सातत्यानं ही मागणी केली गेली होती की फक्त पास नको, तर काही मोजक्या दिवसांसाठी ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी तिकिटाची देखील सुविधा उपलब्ध करून दिली गेली पाहिजे.
आणि याबद्दलची जी मागणी आहे प्रवाशांची ती न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती. त्याबद्दलच्या वृत्तमालिका सातत्यानं आम्ही चालवलेल्या होत्या. त्या अनुषंगानं आता आपण असं म्हणू शकतो की दिवाळीच्या तोंडावर एक खूप मोठं गिफ्ट प्रवाशांना रेल्वे प्रशासनानं आणि सरकारनं दिलेलं आहे. पुढची बातमी बघूया. एसटी कर्मचारी फास घेऊन झाडावर चढल्याची ही बातमी आहे. विलिनीकरणासाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं दिसतंय. मात्र फूट पाडून हे आंदोलन बंद केल्याचा आरोप देखील आता होतोय. उस्मानाबाद मधल्या कळंब डेपोमधली ही घटना आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे आहे ते सुरू होतं. मात्र फूट पाडून हे आंदोलन बंद केल्याचा आरोप आता काही एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. याच दरम्यान उस्मानाबादच्या कळंब डेपोमध्ये एक एसटी कर्मचारी फास घेऊन झाडावर चढल्याचं समजतंय. सातत्यानं एसटी कर्मचाऱ्यांकडून कामगारांकडून मागणी होतीये. सरकारमध्ये आमचं विलिनीकरण करा, आम्हाला देखील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेचे सगळे फायदे आणि भत्ते दिले जावेत अशी मागणी सातत्यानं केली गेली होती. अनेक महिने त्यांचं वेतन देखील प्रलंबित होत होतं आणि त्या अनुषंगानं आता ज्या मागण्या सातत्यानं एसटी कर्मचारी आणि कामगारांतर्फे केल्या जात होत्या त्यांचा संताप व्यक्त होत होता. बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या घटनेबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. बालाजी, प्रलंबित मागण्यांसाठी काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची आंदोलनं अजूनही सुरूच आहेत. उस्मानाबादमधल्या कळंब डेपोमधला हा प्रकार आपण पाहतो, दृश्य पाहतो. फास घेऊन कर्मचारी झाडावर चढलेला आहे. बालाजी, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? एकूण जर बघितलं तर कर्मचाऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी गेले अनेक दिवसापासून जे उपोषणाचा हत्यार आहे त्याने उपसलेला आहे. महागाई भत्ता असेल, या अनेक वेतन असेल, या गोष्टीसाठी कर्मचारी हे आंदोलन करतात आणि राज्य शासनानं देखील याची दखल घेत काही 28% वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कर्मचारी जे आहेत ते राज्य शासनात विलीनीकरण करायचं या मागणीसाठी काम आहेत. मात्र काही ठिकाणी आंदोलन जरी मागे घेण्यात आले असले तरी उस्मानाबाद कळंब जे आगार आहे त्या आगारात आंदोलन सुरू होतं. मात्र हे आंदोलन जे आहे ते यांच्या संघटनेच्या पदाधिकारी फूट पाडत मागे घेतल्याचा आरोप करत हा कर्मचारी जो आहे सच्चिदानंद पुरी हा नावाचा कर्मचारी जो आहे तो आज पहाटेपासून दोर घेऊन ती जो झाडावरती चढून बसलेला आहे. राज्य शासनाने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा. कर्मचाऱ्याची अवस्था जी आहे ती खूप वाईट आहे. जगणं खूप मुश्किल झालंय. अशा वेदनेत स्वतःचा एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ बनवून सकाळी पहाटेपासून जो आहे तो एसटीच्या आगारातील झाडावर चढून बसलेला आहे. मोठे त्याचे एसटी कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी पोहोचले सध्या उपस्थित आहेत. तरी तारेवरची जी कसरत पाहायला मिळत आहे. कर्मचारी जो आहे तो ज्या झाडावरती चढला आहे तो झाड सुद्धा एवढं असं मोठं नाहीये. त्यामुळं हा जर कदाचित त्याचा पाय जर घसला तर त्या झाडाला सुद्धा फास सुद्धा बसू शकतो अशी परिस्थिती आहे. त्याला विनवणी कर्मचारी करत आहेत. मात्र आता कर्मचारी आपल्या हा जो आहे तो आंदोलन करतात तो आपल्या मागण्यावरती ठाम आहे. आता नेमकं काय होते आणि काय नाही हे पाहणार. मात्र सध्याची जी परिस्थिती बघितली एकूणच कर्मचाऱ्याचं जे जीवन आहे जे जगणं आहे ते मुश्किल झालं. याचा कुठेतरी राज्य शासनानं विचार करावा अशीच मागणी कुठेतरी कर्मचारी करताना दिसत. बालाजी, या कर्मचाऱ्याची समजूत घालून त्याला खाली आणण्यामध्ये यश मिळतंय का? काय नेमकी त्याबद्दलची अपडेट आहे? एकूण जर बघितलं अजिंक्य तर त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न जे आहे ते करत आहेत. मात्र कर्मचारी जो आहे तो पहाटेपासून आपल्या मागणीवर ठाम आहे आणि मागणीवर ठाम असल्यामुळं त्या खाली उतरत नाहीये. मग त्याला खूप विनवण्या केल्या जात आहेत. मात्र कर्मचारी जो आहे तो सगळं आपल्या ज्या मागण्या घेऊन तो चढलेला आणि तो वैतरलेल्या अवस्थेत सकाळी पहाटेपासूनच तो झाडावरती बसलेला आहे. आता नेमकी त्याची समजूत कशी घातली जाते आणि त्याला खाली उतरवलं कसं जातं हे देखील पाहावं लागणार आहे अजिंक्य. बिलकुल बालाजी, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी उल्हासनगरमधली आहे. उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची मध्यरात्री तोडफोड करण्यात आलेली आहे. 10 ते 12 जणांच्या टोळीनं ही तोडफोड केली आहे. या अशा प्रकारची तोडफोड झाल्यानं परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी तातडीनं या घटनेची दखल घेत तोडफोड झालेल्या वाहनांची पाहणी केली आहे. गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासही सुरू केला आहे. दहा ते 15 टोळक्यांनी यातल्या रिक्षा काही गाड्या सगळ्यांची तोडफोड केलेली आहे
आणि हे आजच नाही, यापूर्वी हा 2-3 वेळा प्रकार घडला आहे. पोलीस स्टेशनमध्ये पण आम्ही तक्रार केली आहे, पण पोलिस काही ठोस पर्याय शोधत नाही. तरी माझी लवकरात लवकर विनंती आहे की हे जे गाव गुंडे आहेत, काही शहरातले गुंडे आहेत, यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून आणि गोरगरीब जनतेच्या जो मनात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय ते लवकरात लवकर हटवून त्यांच्यावर कारवाई करावी. किती गाड्यांचं नुकसान झालं? कमीत कमी आज इथं 7 ते 8 रिक्षा आहेत आणि 10 ते 15 बाईक आहेत. काही माणसं कमी कमी 8-10 माणसं एकत्र आले आणि काही 10-12 रिक्षा आमचे आणि काही 8-10 गाड्या विसरून टाकले. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. गणेश, वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न उल्हासनगरमधल्या या धोबीघाट परिसरात करण्यात आल्याचं दिसतंय. काय नेमकं सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, ही पहिली घटना नाहीये, तर यापूर्वी देखील या ठिकाणी अशाच प्रकारे या चोरट्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. कॅम्प नंबर 1च्या धोबीघाटचा हा परिसर आहे आणि काल रात्री उशिरा म्हणजे 1च्या नंतर या परिसरामध्ये अनेक बाईक किंवा विशेषतः त्याच्यामध्ये रिक्षांना या ठिकाणी लक्ष करण्यात आलं. त्यांच्या समोरच्या रिक्षाच्या काचा तोडण्यात आला. त्याच्यानंतर बाईकचे जे समोरचं हुड असतं ते तोडण्यात आलं आणि त्यांना पाडण्यात आलं. आणि त्यानंतर स्थानिकांना याची जेव्हा माहिती झाली त्यानंतर सगळेजण जमा झाले आणि त्यांनी जाऊन या संदर्भाची माहिती पोलिसांना दिली. 1 नंबर पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी येऊन पाहणी करून पंचनामा केलेला आहे, गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही आहे त्यांच्या माध्यमातून आता आरोपींचा शोध घेतला जातोय. अजिंक्य, गणेश, पण यापूर्वी देखील अशा घटना घडल्याचं स्थानिक सांगतायत. आपण पण माहिती देताना सांगितलं. नेमकी ही टोळकी कुठली आहेत, कोणते हे लोक आहेत आणि पोलिसांचा तपास नेमका कुठपर्यंत आलाय? अजिंक्य, तेच आहे की आता परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांकडनं तपासले जात आहेत की या परिसरामध्ये कोणी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांच्या हातामध्ये लाटाकाट्या होत्या का, कशाने त्यांनी या गाड्यांची तोडफोड केली. आणि आता पोलीस या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र हे परिसरातील काही गावगुंड असण्याची शक्यता आहे की जे नशेबाज तरुण असतील त्याच्यामध्ये. कारण उल्हासनगर शहरामध्ये सध्या तरुणांना नशाचा मोठ्या प्रमाणात विळखा पडलाय आणि कालच उल्हासनगर शहरामध्ये व्यापाऱ्यांनी या नशेबाज तरुणांच्या विरोधात बंद देखील केला होता. म्हणजे ऐन दिवाळीमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती कारण एक नशेबाज तरुणांनी या ठिकाणी 2 व्यापाऱ्यांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं होतं. त्याच्यामुळे हे जे तरुण आहेत नशेबाज तरुण हे रात्री अपरात्री फिरत असतात आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अजिंक्य, बिलकुल. गणेश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी नवी मुंबईतली आहे. नवी मुंबईमध्ये बाईकवरून येणाऱ्या चोरट्यांमुळे आता सर्वसामान्य भयभीत झालेले आहेत. ऐरोलीतल्या अशाच एका घटनेत बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी एका तरुणीचा मोबाईल हिसकावून फरार झालेले आहेत. ही सगळी घटना परिसरातल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. या चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त केला जावा अशी मागणी आता स्थानिक करतायत. आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत ही दृश्य. सीसीटीव्ही फुटेज आहे. तरुणी रस्त्यावरनं चालताना फोनवर बोलत असताना मागून एका दुचाकीवरनं 2 तरुण आले. दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणानं या तरुणीच्या हातातला जो मोबाईल आहे तो हिसकावून दुचाकीवरनं पोबारा केलेला आहे. नवी मुंबईत चोरट्यांनी तरुणीचा मोबाईल हातोहात लंपास केला. तरुणी मोबाईलवरनं बोलत जात असताना बाईकवरनं आलेल्या दोघांनी तिचा मोबाईल चोरला. तर दुसरी जी एकंदरीतच मोबाईल चोरटे आहेत ते सीसीटीव्हीतही कैद झालेले आहेत. या दोघांनीच तरुणीचा मोबाईल चोरल्याचं दिसतंय. तरुणीचा मोबाईल चोरल्यानंतर हे चोरटे पुन्हा एकदा एका दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झालेले आहेत. बाईकवरनं येत मोबाईलची चोरी सध्या केली जाते. ऐरोलीतली ही घटना आहे. रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. रमाकांत, दुचाकीवरनं आलेल्या मोटरसायकलवरनं आलेल्या या तरुणांनी तरुणीचा मोबाईल चोरून पोबारा केलेला आहे, पसारते झालेले आहेत. काय सांगता येईल याबद्दल? जी, ये घटना नई मुंबई के ऐरोली इलाके की है जहां बेलगाम हो चुके बाइकर गैंग दिन दहाड़े एक महिला को अपना निशाना बनाया। महिला जब फोन पे बात करते हुए अपने घर जा रही थी उसी समय उसका फोन छीन कर ये दिन दहाड़े ये बदमाश भाग चुके हैं। फिलहाल ये पूरा मामला जो है
वहां के लगे सीसीटीवी में कैद हो चुका है और इस मामले की पुलिस फिलहाल जांच कर रही है। बिल्कुल रमाकांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। न्यूज 18 लोकमतनं केलेल्या ऑपरेशन लुटारू या स्टिंग ऑपरेशनचे आता राज्यभरात पडसाद उमटताना दिसतायत। प्रशासनाकडून जोरदार कारवाईला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्य सरकारनं याची अतिशय गांभीर्यानं दखल घेतलेली आहे। परिणामी अनेक बोगस बायोडिझेल पंप बंदही झालेले आहेत। माफियांनाही पळ काढावा लागलाय। प्रशासनाचं धाड सत्रही आता सुरू झालेलं आहे। राज्यातल्या बोगस बायोडिझेलचा न्यूज 18 लोकमतनं पर्दाफाश केला। त्याची सरकारनंही दखल घेतली। गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। देसाईंनी बायोडिझेल माफियांवर कठोर कारवाईचे आदेश सुद्धा दिलेत। बायोडिझेल घोटाळ्याचं स्टिंग ऑपरेशन प्रसारित झाल्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी बी पृथ्वीराज यांनी तातडीनं कारवाईची पावलं उचलली। उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा कारवाईचे आदेश दिले। इतर शहरांमध्ये सुद्धा प्रशासनानं अतिशय तत्परतेनं आता कारवाईला सुरुवात केली आहे। न्यूज 18 लोकमतच्या या स्टिंग ऑपरेशन नंतर राज्यातल्या माफियांचे धाबे दणाणले। अनेक माफियांनी पळ काढलाय तर अनेक बोगस बायोडिझेल पंप बंद करावे लागले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनचं कौतुक केलंय। बोगस बायोडिझेलमुळे राज्याचं प्रचंड नुकसान होत असल्याचं ते म्हणाले आणि या प्रकरणी नाना पटोले यांनी केंद्रावर सुद्धा टीका केली आहे। गुजरातमधून या पद्धतीची एक व्यवस्था निर्माण केली गेलेली आहे। केंद्र शासनाचं चुकीचं धोरण बनवून बायोडिझेलच्या नावाने शेतकऱ्यांना फायदा आम्ही देतोय। शेतकऱ्यांचा कच्चा माल घेऊन त्याच्यापासून बायोडिझेल तयार करतो आणि मग शेतकऱ्याच्या कच्च्या मालाला जास्त भाव मिळतात। अशा पद्धतीची एक पॉलिसी केंद्र सरकारने बनवली आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बोगस आणि ज्याला जे फ्ल्यू डिझेलमध्ये असलं पाहिजे ती नसलेली व्यवस्था बायोडिझेलच्या नावाने कमी पैशांमध्ये विकली जाते। त्याच्यामध्ये शासनाचंही मोठ्या प्रमाणात रेव्हन्यूमध्ये नुकसान होतं आणि लोकांना फसवलं जातं। ही भूमिका मी विधानसभा अध्यक्ष असताना मांडलेली होती। सरकारला ही कारवाई करायला आम्ही सांगितलं होतं, पण केंद्र सरकारच्या जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये राज्य सरकारला त्याचे अधिकार बनत नाही आणि म्हणून ही सगळी बोगस डिझेल विकणारी व्यवस्था जी आज महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या आशीर्वादानं ती फुलत चाललेली आहे असं चित्र पाहायला मिळतं। राज्याला त्याचे अधिकार नाही, तिथंच अडचण आहे आणि तीच महत्त्वाची बाब आहे। म्हणून राज्य सरकारला अशा व्यवस्थेमध्ये कायदा करण्याची एक भूमिका आम्ही राज्य सरकारला सांगितली आहे। त्यांनी केंद्राकडे सुद्धा त्या पद्धतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे। बिलकुल न्यूज 18चं मी मनापासून धन्यवाद देतो। जे काही गोरखधंदा केंद्र सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये जनतेची लूट या पद्धतीच्या बायोडिझेलच्या नावाने केली जाते आहे। त्याचं जे माध्यमाच्या माध्यमातून आपण लोकांनी दाखवलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद। सांगली जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशननं न्यूज 18 लोकमतचं अभिनंदन केलंय। न्यूज 18 लोकमतनं केलेलं स्टिंग ऑपरेशन राज्याच्या हिताचं असल्याचं या असोसिएशननं म्हटलंय। राज्याचा महसूल या बोगस बायोडिझेलमुळे बुडत होता, तसंच वाहनांचंही नुकसान होत होतं। परिणामी यावर वचक निर्माण करण्यासाठी न्यूज 18 लोकमतचं स्टिंग ऑपरेशन मैलाचा दगड ठरणार आहे। केलेला पर्दाफाश या संदर्भात याबाबत मी त्या वृत्तवाहिनीचे आणि त्याच्या रिपोर्टरचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। तर आपल्या डीलर असोसिएशनच्या तर्फे आमच्या याबाबतची जी भूमिका आहे ती आपणासमोर विशद करण्यासाठी मी इथे उभा आहे। नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।
नमस्कार. आज अश्विन कृष्ण द्वादशी, गोवत्स द्वादशी, ह्याला वसुबारस म्हणतात. आपल्या हिंदू धर्माचा दीपावली हा सण, या सणाचा पहिला दिवस तो वसुबारस. आजच्या दिवशी आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे, म्हणून गोमातेची पूजा केली जाते. तिच्या वत्सासह म्हणजे वासरासह, गायीची वासरासह पूजा केली जाते. तसंच इतर जनावरांचीही पूजा केली जाते. वसु म्हणजे काय? द्रव्य, धन. बारस म्हणजे काय? द्वादशी. म्हणून या सणाला वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हे नाव ठेवले गेले आहे. शहराकडे लोक जनावरं नसतात, गोठे नसतात, म्हणून ते अशा प्रकारे गायीची वासरासह पूजा करतात. अशा प्रकारे ही गाय आणि हिचे वासरू ह्यांची शास्त्रोक्त पूजा केली जाते. ही फुलं आहेत, हळद, कुंकू, अक्षता आहेत, तुपाचं निरांजन आहे, विडा काढलेला असतो आणि गाईला गोड म्हणून हा नैवेद्य ठेवला असतो. काही जे काही गोड असेल ते आपण नैवेद्य ठेवायचा आणि ही पूजा करायची असते. आज दिवाळीच्या सणाचा पहिला दिवस अर्थात वसुबारस आणि वसुबारस निमित्त तीर्थक्षेत्र आळंदीतल्या माऊलींचं समाधी मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. पहाटे अभिषेक झाल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं थेट गाभाऱ्यातलं आकर्षक मनमोहक असं दर्शन खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. धुळे जिल्ह्यातल्या केंद्रीय निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत अनोखा उपक्रम राबवलाय. परदेशात गेलेल्या भारतीय नागरिकांची दिवाळी प्रकाशमय व्हावी यासाठी आकर्षक असे दिवे त्यांनी बनवलेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या दिव्यांना मोठी मागणी आहे. हे दिवे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका आणि इतरही काही देशांमध्ये पाठवले जाणार. दिवाळी या मोठ्या सणासाठी आम्ही हे आकर्षक दिवे बनवून ते परदेशात पाठवणार आहोत. आम्ही दिव्यांचा कच्चा माल आणून त्याला कलर, पेंटिंग, डिझायनिंग हे करून ते आम्ही इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशात पाठवणार. तिथले जे भारतीय लोक आहेत त्यांची दिवाळी साजरी करण्यासाठी हे आम्ही आकर्षित दिवे बनवलेत. तसेच देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांनाही हे भेट देणार आहोत. यंदा दिवाळीमध्ये इरकल साडीपासून बनलेल्या कंदिलांना विशेष पसंती मिळतेय. इको फ्रेंडली असे हे कंदील आकर्षक अशा रंगांनी सजवण्यात आलेले आहेत. कसे आहेत हे कंदील सांगतायत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे. यंदाच्या दिवाळीला तुम्हालाही घरामध्ये आकर्षक असे कंदील सजवायचे असतील तर एक वेगळा पर्याय तुमच्या समोर आहे. तो म्हणजे इरकल साडीपासून बनलेले आकर्षक रंगांनी सजलेले दीपावलीच्या शुभेच्छा देणारे हे सुंदर कंदील. खऱ्या अर्थानं मराठी संस्कृती अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. दिसायला जितके सुंदर आहेत तितकेच हे कंदील छान कॉम्पॅक्ट आहेत. याच्यावरती हा असा छान कॅलिग्राफीमध्ये लिहिलेला दीपावलीचा संदेश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीपावलीनंतर सुद्धा तुम्ही याचा होम डेकोरसाठी वापर करू शकतात. खरं तर तुम्ही जेव्हा ही कन्सेप्ट घेऊन आलात इको फ्रेंडली तर हा पर्याय आहेच कंदिलांचा. कशा पद्धतीने सुरुवात केली? ॲक्च्युली इरकल साडीपासून आम्ही गणपती डेकोरेशनमध्ये 5 वर्ष झाली आम्ही आहे सर्वांगी आर्ट्सच्या नावाने. तर गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये दुसरं प्रोडक्ट काय काढावं तर आम्ही एक कंदील विचार केला. आणि लॉकडाऊन असल्यामुळे घरच्या घरी आम्ही हे कंदील गेल्या वर्षी बनवले. पण लॉकडाऊन असल्यामुळे लोक तेवढी बाहेर पडली नव्हती. एकदम प्रेशर होतं दिवाळीचं किंवा कोरोनाचं. पण यंदाच्या घडीला हे कंदिलाला चांगली मागणी आहे. आणि इरकल म्हणाल तर आपले एक संस्कृती आहे, महाराष्ट्रीयन संस्कृतीमधले जे कलर आहे इरकलमधले सगळे कलर ब्राईट आहेत. तर ऑरेंज कलरला डिमांड म्हणजे त्याचं चांगलं वाटलं यावेळेला. तुम्ही जेव्हा सुरुवात केली, मागच्या वर्षी लॉकडाऊन होतं, आता कोविडचं संकट त्या मानानं कमी झालेलं आहे, काय नेमकी परिस्थिती आहे, कशी सुरुवात झाली? खरं तर मागच्या वर्षी सुद्धा हाच कॉन्सेप्ट होता आमचा, परंतु कोविडमुळे तेवढासा प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु ह्या वर्षी जवळजवळ आम्ही 1 महिन्यापूर्वीपासून ह्या साड्या मागवणं किंवा इतर जे स्टिचिंग करणं, इतर त्याच्या ह्याचे जे माळा ह्या बनवणं याच्यासाठी ऑर्डर्स दिल्या होत्या. 1 महिन्यापूर्वीपासून आम्ही हा प्रयत्न आता सुरुवात केली आहे ह्याला.
अच्छा, नक्कीच. या कंदीलचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हे कंदील छान तुम्ही असे लटकवल्यानंतर त्यांना अगदी छान असं फोल्डिंगसुद्धा होऊ शकतं आणि अगदी सहज पद्धतीने दिवाळीनंतरही तुम्ही ते साठवून घरामध्ये एखाद्या ठिकाणी सुंदर सजावटीसाठी वापरू शकतात. तर यंदाच्या दिवाळीला कोरोनाचं संकट जरी कमी झालेलं असलं तरीसुद्धा तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असे सुंदर प्रकाशमाने सजलेले असे कंदील नक्कीच लटकताना दिसतील आणि त्याच्यामुळे तुमचीसुद्धा दिवाळी अगदी रंगीत होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दिवाळीच्या निमित्तानं पुणेकरांसाठी सुरेल मैफिलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मैफिलीमध्ये गायिका आर्या आंबेकर हिनं गायलेल्या गाण्यांमुळे पुणेकर अक्षरशः मंत्रमुग्ध झालेले होते. हृदयात वाजे संगीत सारे जग वाटे खबरे असते सदा मी आता हृदयात वाजे संगीत सारे जग वाटे खबरे असते सदा मी आता हो असते उगाच स्माइलिंग बघता तुला मन जमते वाटे हवे फूड फिलिंग तरररर असते उगाच स्माइलिंग बघता तुला मन जमते वाटे हवे फूड फिलिंग धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे हिरवी ओठांवरती तुझेच गाणे धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे हिरवी ओठांवरती तुझेच गाणे
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीकरांसाठी तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा दिवाळी पहाटचा कार्यक्रम रंगला. महाराष्ट्र सदनाच्या लॉनवर खास दिल्लीकरांसाठी दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. संपूर्ण देशभरामध्ये दिवाळीचा उत्साह आहे. उत्तर प्रदेशमधल्या अलाहाबादमध्ये वाळूच्या शिल्पातून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला जातोय. वाळू शिल्पाच्या माध्यमातून रांगोळी साकारण्यात आलेली आहे, दिवे साकारले गेलेले आहेत. महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे. ग्रीन फटाके फोडण्याचं एक प्रकारचं आवाहन करण्यात आलंय, संदेश दिला गेलाय. कमी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचा वापर करा असं सांगण्याचा हा प्रयत्न आहे. अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ही सगळी वाळूशिल्प साकारलेली आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. दोन वर्षापासून हा